ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि एकदम हेल्पफुल ठरणार आहे. का तर कारण आज आपण यामध्ये बनवणार आहोत रोज फ्लेवरचा अगदी घरगुती आणि नैसर्गिक असा लिप बाम. बाजारात मिळणाऱ्या लिप बाममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे केमिकल्स वापरलेले असतात. त्यामुळेच आज आपण बनवणार आहोत घरगुती आणि अतिशय सोप्या अशा पद्धतीने लिप बाम, ज्यामुळे तुमचे ओठ होतील मऊ, सुंदर आणि नैसर्गिकरित्या गुलाबी. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या इंटरेस्टिंग ब्लॉगला. तर लिप बाम बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले इथे अगदी टवटवीत ताजी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत. त्यानंतर त्याच्या पाकळ्या अशा एक एक करून वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. मग या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित अशा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. पाकळ्या धुवून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात या सगळ्या पाकळ्या घेऊन त्या फिरवून वाटून चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी आता या बारीक केलेल्या पाकळ्यांमध्ये टाकणार आहे 1 चमचा कोकोनट ऑइल. तुमच्याकडे जे कुठलेही अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा चमचा वॅसलीन. आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्स करायला गेलं तर हे व्यवस्थित मिक्स होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला डबल बॉयलर मेथड ही वापरावी लागेल. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते गरम व्हायला गॅसवर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपण गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये जे टाकलेलं होतं वॅसलीन वगैरे, तर ती वाटी जी आहे ती ॲज इट इज अशीच आपण त्या गरम पाण्याच्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटांनंतर त्यामधून लिक्विड सेपरेट होऊ लागेल. गुलाबाच्या पाकळ्यांचा आपला पूर्ण अर्क यामध्ये उतरतो आणि तुम्ही बघू शकता की या लिप बामला खूप सुंदर असा कलर सुद्धा येतो. त्यानंतर आता एक चाळणी घेऊन आपल्याला हे लिक्विड जे आहे तर ते सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि जे खाली येतं आपल्या वाटीमध्ये तर तो आपला लिप बाम लावण्यासाठी अगदी रेडी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ऑर्गॅनिक आणि अगदी कमी साहित्यात सुगंधी झटपट असा लिप बाम तयार करू शकता. तर तुम्ही देखील हा लिप बाम नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.